नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मुंबईची पोलीस कॉन्स्टेबलची परीक्षा जवळ आलेली आहे। अनेक जण टेन्शन मध्ये आहेत आणि ते टेन्शन कमी व्हावं, अभ्यास नक्की कसा करावा हे समजावं म्हणून आपला हा प्रयत्न आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। गेल्या वेळेला येऊन गेलेला हा प्रश्न आहे, कोणती नदी मुंबईतून वाहते? तर मिठी नदी मुंबईतून वाहते। आता मिठी ही सगळ्यांना माहित आहे। अनेक वेळेला मिठी, मुळा, मुठा यांचं बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं। तर मुळा, मुठा या नद्या पुण्याशी रिलेटेड, पुणे जिल्ह्याशी रिलेटेड आहेत। मिठी ही नदी मुंबईतून वाहते। आता मुंबई याच्या ऐवजी जर मुंबई उपनगरातून कोणती वाहते म्हटलं तर मुंबई उपनगरातूनही मिठी नदी वाहते। लक्षात घ्या, एकही नदी नसलेला जिल्हा कोणता असं विचारलं तर मुंबई शहर। मुंबईमध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असे दोन जिल्हे येतात आणि त्याच्यामध्ये मुंबई शहरामध्ये एकही नदी नाहीये, एकही तालुका नाहीये। सर्वात महाराष्ट्रातला लहान जिल्हा मुंबई शहर आहे। त्यामुळे मिठी नदी ही मुंबई उपनगराशी रिलेटेड येते। मिठी नदी बरोबरच दहिसर नदी, पोयसर नदी, ओशिवरा म्हणजे कुठले नदी येतात? दहिसर, पोईसर, ओशिवरा आणि ही मिठी, ह्या ज्या नद्या आहेत ह्या नद्या मुंबई उपनगरशी संबंधित आहेत। आलं लक्षात? मुंबई शहरशी संबंधित नाही। तर मुंबईतील नद्या म्हटलं तर ह्या चार नद्यांची तुम्हाला नावं घ्यायला पाहिजेत: दहिसर, पोईसर, ओशिवरा आणि मिठी नदी। याचबरोबर तुलसी तलाव, विहार तलाव हे मुंबई उपनगरातले तलाव आहेत। या नद्या आणि मुंबई उपनगरातले असणारे तलाव शिवाय मुंबईच्या शेजारी ठाणे आणि रायगड हे जे जिल्हे आहेत त्यांच्यातील जी धरणं आहेत त्यांच्यातून मुंबई शहरास पाणी पुरवठा होतो, हे लक्षात घ्या। त्याच्यामुळं हा प्रश्न महत्वाचा होता। त्याच्याशी रिलेटेड कदाचित दुसरा क्वेश्चन विचारू शकतात। यावेळेला मिठी नदीचं नाव आहे दहिसर, पोईसर, ओशिवरा। याही छोट्या छोट्या नद्या आहेत, हेही लक्षात ठेवा। त्यांच्याशी संबंधित अनेक खाड्या येतात। याच्याविषयी आणखी एक्स्ट्राची काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।